उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत गंभीर आरोप केलेत। त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा देखील दावा करण्यात आलाय। राऊत यांनी एक फोटो शेअर करत त्या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे। दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हणत या चौकशीतून सत्य समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पुढची महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देखील अशाच हनी ट्रॅपचा वापर करण्यात आला असा दावा संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्र सरकार नाही तर गुंडांची टोळी काम करत असल्याचं राऊत म्हणाले। महाराष्ट्राने इतका हतबल मुख्यमंत्री कधीही पाहिला नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय। प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो मी आज पोस्ट केलाय, त्याची चौकशी करा अशी मागणी देखील राऊतांनी केली आहे। 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती आहे, म्हणूनच त्याचा पेनड्राईव्ह शोधण्यासाठी पोलीस जंग पछाडत असल्याचा देखील गंभीर आरोप राऊतांनी केलाय। हनी ट्रॅपची प्रकरणं वाढलेली आहेत। 4 मंत्री फडणवीस खोटं बोलतायत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले। आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीसांनी। आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे। त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। आणि कोण तुम्हाला माहिती आहे, तरुण खासदार त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं। संजय राऊतांनी पुरावे द्यावे। उगाच बेफाल अशी वक्तव्य करणं हा एकमेव त्यांचा उद्योग आहे आणि मला वाटतं संजय राऊतांना सिरियस घेण्याची गरज नाही, जनताही घेत नाही आणि आपणही घेऊ नये। मी असं म्हणालो की जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा। प्रफुल्ल लोढा नावाचा व्यक्तीचा फोटो आहे। लोढाच काय बोलायचे केसेस दाखल झाले लोढावर, पण त्याचा रोल याच्यामधला लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना हनी ट्रॅपच्या। कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहे। याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले स्वतः। एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर अगदी पुराव्यासह। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, ज्या विरोधकाला जर वाटतं एवढा वेळ का थांबता येते, विरोधकाकडे काही बाबी असतील, मला वाटतं की मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता लोकांची करमणूक करण्याचा हा एक मोठा ब्लंडर आहे। मग सभागृहात का दाखवलं नाही? सभागृहाच्या बाहेर 4 दिवस झाले का दाखवत नाही? तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन का दाखवत नाही? लावा ना, कुणाची शिटी लावायची आहे ती। मला काय म्हणायचं आहे की असेल तर लावा ना, आमच्याकडे आहे, कुणाला घाबरवतायत? त्यामुळे मला वाटतं ज्याबद्दल असेल त्याबद्दल लावली पाहिजे। दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे। फडणवीसांचे जे सरकार म्हणून जे चालवलं जात आहे ते सरकार नाही, ते गुंडांची टोळी आहे। आणि राज्यामध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे, पूर्ण अराजक। बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मोठी छातीवरती हात मारून वगैरे भाषणं करतायत। हे करीन, ते करीन, त्याला सरळ करीन, भ्रष्टाचाराला तुरुंगात टाकीन, गुंडगिरी सहन करणार नाही। त्यांच्या राज्यात काय चाललंय? ते स्वतः गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही। आधीचं सरकार हे घटनाबाह्य होतं आणि आताचं सरकार फडणवीसांचं हे अनैतिक आहे। कारण या राज्यामध्ये रोज इतके अनैतिक कृत्य घडतात आणि त्यांच्या सरकारमधलेच लोक करतात अनैतिक व्यभिचारी सरकार, आणि देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही।
अशा प्रकारचं राज्य हे महाराष्ट्राला सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारं